मला तर इतका आनंद वाटतो, की जेव्हा आम्ही रामदेव बाबांना भेटायला गेलो, हां, हां. आमचे गुरु आणि आम्ही भेटायला गेलो होतो हरिद्वारला. हं. तर जेव्हा तशी चर्चा चालू होती, तर बाबाजींना ते ऑफर करत होते पाणी, अ, ड्रायफ्रुट्स खाणं. वगैरे. हां. तर आम्ही सांगितलं, "बाबाजी तर काही घेत कोणासमोर काही नाहीत. घेतच हं. नाहीयेत." तर ते म्हणे, "इतके कडक नियम कसं काय?" मी म्हणलं, हं. "ह्याच्यापेक्षाही भरपूर नियम आहेत." बरं. तर त्यांनी कुतूहलाने मला अनेक विचारलं, काय-काय नियम आहेत. मी ते सगळे सांगितले. हां. तर त्यांनी माझ्याकडून ती यादी ईमेलनी मागवली. बरं. बरं का. 57 नियम्स नियम जे आहेत. जे शांतिगिरी महाराजांच्या जीवनात आहेत, हं, हं. ते मी त्यांना लिहून पाठवले आणि ते त्यांनी त्यांचे जे संन्याशी वृंद आहेत, हां. म्हणजे तिकडे जवळपास 90 संन्यासी त्या ठिकाणी होते. त्या संन्याशांना त्यांनी दाखवलं, हं, हं. की इतके कडक नियम एक योगी महापुरुष करत आहेत करतोय. या कलियुगामध्ये. तर ते एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. खरं आहे. म्हणून विद्यमान बाबाजींसारखे नियम पाळणारे संत मी तरी अजून कोणी पाहिलेले नाही नाहीये. आणि त्याबद्दल. अशी ही गादी परंपरा आणि त्याचा मी एक शिष्य आहे. हां, हां. या संप्रदायामध्ये मी आहे. मला आनंद वाटतो, हं, हं. की मी एका सिद्ध योगी महापुरुषाचा शिष्य आहे. शिष्य आहे. वाह! अशी ही वाह! गुरु शिष्य परंपरा आहे. परंपरा आहे.